नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा आणि सुविधा विकास कामं करण्यासाठी बंद असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर 31 मे रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. ही कामं अगदी पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे गेल्या 3.5 महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरामध्ये भाविकांना आता सुलभ दर्शन घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामं हातात घेण्यात आली होती. सुरुवातीला 9 जानेवारीपासून 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचं नियोजन होतं, मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाविकांच्या वाढत्या संख्येला अनुरूप सुविधा उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 288 कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये भव्य नवीन सभामंडप उभारणी, जुन्या सभामंडपाचं पूर्ण काढणं, पायरी मार्ग, स्टेप वेव, प्रवेश निर्गमन मार्गांची सुविधा, गर्दी नियंत्रण व्यवस्था, विंग कॉरिडॉर, विश्रांती क्षेत्र इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. सभामंडपाचं काम पारंपरिक तंत्रज्ञान वापरून वेगानं पूर्ण करण्यात आलं असून सध्या 90% काम पूर्ण झालं असल्याचं जिल्हा प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आणि त्यामुळे मंदिर आता भाविकांसाठी 31 मे पासून खुलं करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.